नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या द हिंदू एडिटोरियल अनालिसिस मध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत महत्वाची व्होकॅब, ट्रेंडिंग न्यूज, स्किमिंग, ग्रामर अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सो आपण स्टार्टिंगला जे काही अँटोनिम सिनोनिम घेतो ते आपण पहिले डिस्कस करूया. त्यानंतर आज मी तुम्हाला काही फ्रेजेस दिले आहेत, 5 ते 6 महत्वाच्या फ्रेजेस, ते आपण अँटोनिम सिनोनिमच्या नंतर डिस्कस करणार. याचबरोबर सगळ्यात शेवटी आपण एक मस्त सुंदरसे एक आर्टिकल घेणार आहोत. सो त्याचे आपण पूर्ण अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन बघणार आहोत. सो त्यामुळे सेशन तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. तर आपण सुरू करूया आजच्या सेशनला. या सेशनचा जो बेनिफिट आहे, जे विद्यार्थी बँक, पीओ, क्लरिकल, एसएससी, रेल्वे एक्झाम, तलाठी, सर्व सेवा, एमपीएससी, यूपीएससी, सीडीएस, एनडीए, कॅट, एमबीए, सीईटी, टेट आणि नेट एक्झाम, याचबरोबर इतर ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत जिथे इंग्लिश तुम्हाला सब्जेक्ट म्हणून तो तुम्हाला कंपल्सरी करणं आहे, अशा एक्झामला तुम्हाला या सेशनचा भरपूर बेनिफिट मिळणार आहे. सो आपण स्टार्ट करूया पहिल्या वर्ड सोबत. आजचा पहिला वर्ड आहे म्युटेशन. सो म्युटेशन हा जो वर्ड आहे एक सायंटिफिक वर्ड आहे. या शब्दाचा यूज कुठे व कसा केला जातो, याचा मिनिंग काय होतो? मिनिंग होतोय बदल, रूपांतर, उत्परिवर्तन किंवा विशेषतः जनुकांमध्ये झालेला बदल आपण त्याला म्हणतो. सो स्वरूपातील बदल, परिवर्तन, म्हणजे इंग्लिशमध्ये पण याचा मिनिंग दिलेला आहे. सो चेंज ऑर ऑल्टरेशन इन स्ट्रक्चर, फॉर्म ऑर नेचर, स्पेशली इन जीन्स ऑर डीएनए. डीएनए मध्ये होणारा बदल किंवा ऑल्टरेशन, त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन म्हणतो. याचबरोबर याचे सिनोनिम्स आपण या साईडला घेतोय. चेंज, ऑल्टरेशन, मॉडिफिकेशन, ट्रान्सफॉर्मेशन हे याचे सिनोनिम्स आहेत. याचबरोबर अँटोनिम्स काय या वर्डचे? स्टॅबिलिटी, कॉन्स्टन्सी, याचबरोबर तुम्हाला युनिफॉर्मिटी आणि सेमनेस, सिमिलॅरिटी, हे सगळे तुमचे काय या वर्डचे अँटोनिम्स आहेत. आणि या वर्डला आपण सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे यूज करणार हे पण आपण बघूया. सो अकॉर्डिंगली आपण सेंटेन्स मध्ये याचा जो यूज आहे तो, सायंटिस्ट स्टडी म्युटेशन्स टू अंडरस्टँड जेनेटिक डिसीजेस. म्हणजे जे जेनेटिक डिसीज असतात हे समजण्यासाठी, त्या डिसीजला समजण्यासाठी सायंटिस्ट म्युटेशनचा अभ्यास करतात. ठीक आहे. सो म्हणजे त्याच्यामध्ये होणारं परिवर्तन, ऑल्टरेशन. सो वैज्ञानिक उत्परिवर्तनांचा अभ्यास करून अनुवांशिक आजार समजून घेत असतात. जे जेनेटिक डिसीज आहेत त्यांना समजण्यासाठी म्युटेशनचा स्टडी केला जातो. याचबरोबर ट्रंकेट हा एक वर्ड आहे. ट्रंकेट वर्ड देखील आजच्या आर्टिकल्स मध्ये विचारला गेलेला वर्ड आहे. ट्रंकेटचा मिनिंग होतो एखादी गोष्ट कट करणे, त्याला आपण म्हणतो छाटणे, तोडणे किंवा संक्षेप करणे किंवा कमी करणे, रिड्यूस करणे एखादी गोष्ट. याचबरोबर याचा जो इंग्लिश मिनिंग आहे दॅट इज टू मेक समथिंग शॉर्टर, ब्रीफर, इनकम्प्लीट, असं याचा इंग्लिश मिनिंग होईल. आणि सिनोनिम्स जे इन ब्रीफ आपण घेतोय, शॉर्टन करणे, एखाद्या गोष्टीला कमी करणे, लहान करणे, छोटं करणे किंवा कट करणे, ट्रिम, कर्टेल. याचबरोबर रेड्यूस पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. सो असे खूप सारे वर्ड आहेत जे आपण याला इथे याचे सिनोनिम्स म्हणून आपण यूज करू शकतो. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय आहेत? जसं लेंदन, लांब करणे, एखादी गोष्ट एक्सपॅन्ड करणे, एक्सटेंड करणे, वाढवणे. ठीक आहे. प्रोलॉंग करणे आणि एक्सपॅन्ड आपण त्याला म्हणू शकतो. या वर्डला सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे यूज केला जाणार? सो याचा जो वाक्यात यूज होतो तो, एडिटर ट्रंकेटेड द आर्टिकल टू फिट इट ऑन वन पेज. म्हणजे आर्टिकल जे आहे संपादकाने काय केलं, जे काही लेख होता तो एका वन पेज मध्ये बसावा म्हणून त्याने त्याला काय केलं? संक्षिप्त केलं, कमी केलं, रिड्यूस केलं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण जाऊया पुढच्या वर्डकडे, मिटिगेट. मिटिगेट म्हणजे काय बघा, जेव्हा आपण एखादी गोष्टीची तीव्रता कमी करतो. सो तीव्रता कमी करणे याला आपण काय म्हणतो? मिटिगेट म्हणतो. सो तीव्रता किंवा परिणाम कमी करणे असा याचा अर्थ होतो. इंग्लिशमध्ये याचा मिनिंग काय होईल? टू मेक समथिंग किंवा टू मेक द टू रेड्यूस द इंटेन्सिटी ऑफ समथिंग, असे आपण याला म्हणू शकतो. टू मेक समथिंग लेस सिव्हिअर, सिरियस, पेनफुल, किंवा त्याला रेड्यूस करणे, किंवा इंटेन्सिटी किंवा इम्पॅक्ट ऑफ समथिंग हार्मफुल. एखादी गोष्ट जी एकदम हानिकारक असेल अशा गोष्टीचा परिणाम कमी करणे, याला आपण काय म्हणतो? मिटिगेट म्हणतो. एक्झाम्पल आपण याचे सिनोनिम्स बघूया. अलिव्हिएट, लेसन, रेड्यूस, ईज, याचे काय सिनोनिम्स आहेत. अँटोनिम्स काय त्याचे? अग्रेवेट आहेत, इंटेन्सिफाय, वर्सन, एक्झास्परेट, म्हणजेच अधिक एखादी गोष्टीला गंभीर बनवणे किंवा वाईट करणे, तीव्र करणे किंवा बिघडवणे किंवा तीव्र करणे. आणि याला काय म्हणतो आपण? अलिव्हिएट म्हणजे तीव्रता कमी करणे, लेसन, रेड्यूस, ईज, तीव्रता कमी करणे. एक्झाम्पल बघूया आपण याच्यावरती. एक्झाम्पल काय? डॉक्टर गेव मेडिसिन टू मिटिगेट द पेशंट्स पेन. म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी एक औषध दिलं. म्हणजे त्रास कमी करणे, त्याची इंटेन्सिटी कमी करणे, त्याची तीव्रता कमी करणे. याचबरोबर नेक्स्ट वर्ड आपण याच्यामध्ये घेऊया, इम्युनो सप्रेशन. इम्युनो सप्रेशन म्हणजे काय? हा जो वर्ड आहे दोन शब्दांनी मिळून एकत्र होऊन त्याचा एक सिंगल मिनिंग तयार होतो. इम्युनो आणि प्लस सपरेशन असे दोन शब्द, वेगळे भिन्न शब्द एकत्र येऊन त्याला आपण तयार केलेला आहे. सो याचा मिनिंग होतो शरीराची रोगांशी लढण्याची जी क्षमता असते ती कमी करणे, त्याला आपण म्हणतो इम्युनो सप्रेशन.
सो याचा मिनिंग काय होईल? द रिडक्शन ऑर विकनिंग ऑफ द इम्युन सिस्टम्स ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन ऑर डिसिजेस. म्हणजे डिसिजेस किंवा इन्फेक्शन्सच्या अगेन्स्ट लढा देण्यासाठी आपण याचा यूज करतो. म्हणजे याचा एक आपण बोलू शकतो की एक पॉझिटिव्ह यूज होतं की निगेटिव्ह होतं आपण ते बघूया. इम्युनो डिप्रेशन याला आपण म्हणू शकतो. प्रतिरक्षा कमी होणे. रेड्युस इम्युनिटी कमजोर किंवा रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी करणे. डिप्रेस इम्युनिटी दबलेली रोगप्रतिकारक क्षमता याला आपण म्हणू शकतो. आणि हा जो आहे हा निगेटिव्ह वर्ड आहे इम्युनो सप्रेशन. म्हणजे इम्युन सिस्टमला काय करतो? दाबतो, सप्रेस करतो. याचबरोबर इकडे त्याचे अँटोनिम्स आहेत. स्ट्रेंथन इम्युनिटी, इम्युनिटीला स्ट्रॉंग करणं. इम्युन ऍक्टिव्हेशन, इम्युनिटी त्याला आपण काय होतो बघा, इम्युनिटीचा मिनिंग होतो रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. सो इम्युन ऍक्टिव्हेशन अँड देन इम्युनो पोटेन्शिएशन. सो याला आपण म्हणतो काय? इम्युनो सपरेशन. याचबरोबर पुढचं आपण एक्झाम्पल बघूया याच्यात. सो पेशंट्स रिसिव्हिंग ऑर्गन ट्रान्सप्लांट्स आर गिवन ड्रग्स दॅट कॉज इम्युनो सपरेशन टू प्रिव्हेंट रिजेक्शन. ठीक आहे. सो हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर आपण स्केलेबल वर्ड घेऊया. स्केलेबल वर्डचा मिनिंग काय होतो? स्केलेबल म्हणजे वाढता येण्याजोगा म्हणतात त्याला, ज्याला आपण एक्सपॅन्ड करू शकतो, ज्याला आपण वाढू शकतो योग्य प्रमाणात किंवा प्रमाणात वाढवता येणारी गोष्ट आपण त्याला काय म्हणतो? स्केलेबल म्हणतो. आणि याचा अर्थ काय आहे? मिनिंग आहे समथिंग दॅट कॅन बी एक्सपॅन्डेड. एखादी गोष्ट ती स्ट्रेच करता येऊ शकते, वाढवता येऊ शकते, इन्क्रीज करता येऊ शकते, तिची साईज वाढवता येऊ शकते, कॅपॅसिटी किंवा स्कोप त्याचा आपण वाढू शकतो विदाउट लुझिंग परफॉर्मन्स ऑर एफिशियन्सी. म्हणजे एखादी गोष्टीची जी एक्सपेन्शन आहे ती अशा प्रकारे वाढवायची की त्याची एक्सपेन्शन, त्याची परफॉर्मन्स किंवा एफिशियन्सी कमी नाही व्हायला पाहिजे. सो याचबरोबर याचे सिनोनिम्स काय आहेत? एक्सपॅन्डेबल, एक्सटेंडेबल, फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल याचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. आणि याचे जे अँटोनिम्स आहेत, सो अँटोनिम्स याचे काय आहेत? लिमिटेड, मर्यादित, फिक्स्ड, रेस्ट्रिक्टेड आणि इनफ्लेक्झिबल याचे अँटोनिम्स आहेत. याचबरोबर एक्झाम्पल आपण याच्यावरती बघूया. द कंपनी नीड्स अ स्केलेबल बिझनेस मॉडेल टू हँडल फ्युचर ग्रोथ. कंपनीला भविष्यातील वाढ जर समजा त्यांना प्रॉपररित्या जर हाताळायची असेल किंवा त्याचा विस्तार करायचा असेल व्यवसायाचा, तर म्हणजे विस्तारणीय व्यवसाय मॉडेलची गरज आहे. म्हणजेच काय? द कंपनी नीड्स अ स्केलेबल म्हणजे एक एक्सपॅन्डेबल बिझनेस मॉडेल टू हँडल फ्युचर ग्रोथ. फ्युचर ग्रोथ जर समजा त्यांना वाढवायची असेल, हँडल करायची असेल, तर त्यांना एक स्केलेबल बिझनेस मॉडेलची गरज आहे. म्हणजे काय? एक्सपॅन्डेबल, एक्सटेंडेबल, फ्लेक्झिबल. एक्सिपियंटचा मिनिंग आपण बघूया. एक्सिपियंट म्हणजे काय? सहाय्यक पदार्थ किंवा याला आपण म्हणतो औषधातील निष्क्रिय घटक. म्हणजे त्याला आपण असिस्टंट सबस्टन्स म्हणतो. सो दॅट इज अन इनऍक्टिव्ह सबस्टन्स. हा कसा असतो? इनऍक्टिव्ह असतो. दॅट ऍक्ट्स ऍज अ कॅरियर. तो कॅरियरचं काम करतो किंवा मीडियम फॉर द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ऑफ मेडिसिन. याचे सिनोनिम्स काय आहेत? इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, ऍडिटिव्ह, बाइंडर, फिलर एटसेट्रा. मिश्रक, जोडणारा पदार्थ, भरीव पदार्थ. आणि याचे अँटोनिम जे आहेत? ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ड्रग सबस्टन्स, थेराप्युटिक एजंट आणि मेडिसिनल कंपोनंट. म्हणजे जो सक्रिय घटक असतो किंवा औषधी घटक तुम्ही त्याला म्हणू शकतात. उपचारक आपण त्याला पद्धतीचा अँटोनिम हे उपचार करता येणारा. आणि हा काय? इनऍक्टिव्ह आहे. आणि हा काय? ऍक्टिव्ह असतो. एक्झाम्पल काय याचं? लॅक्टोस. लॅक्टोस हा जो आहे याला इज कॉमनली युज्ड ॲज अन एक्सिपियंट इन टॅबलेट फॉर्म्युलेशन्स. म्हणजे जो टॅबलेट तयार करताना लॅक्टोज नावाचा हा एक जो घटक असतो, हा एक सामान्य सहाय्यक पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो. लॅक्टोजचा वापर कसा होतो? एक एक्सिपियंट नावाने म्हणजे एक्सपिसियंट या प्रकारे केला जातो. म्हणजेच काय? सामान्य सहाय्यक पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो. याचबरोबर पुढचा वर्ड आहे शॉर्डिनेस. शॉर्डिनेसचा मिनिंग होतो कमी दर्जाचे किंवा स्वस्त दर्जाचे. ज्या वस्तूची क्वालिटी कमी आहे किंवा व्हॅल्यू कमी आहे त्याला आपण म्हणतो त्याची प्राइस कमी असते, आपण त्याला म्हणतो की हा चीप आहे, कमी क्वालिटीचा आहे. सो अशा प्रकारे याला आपण बोलूया द स्टेट ऑफ क्वालिटी ऑफ बिंग बॅडली मेड. एखादी गोष्ट एकदम चुकीच्या प्रकारे बनवली गेली असेल किंवा त्याची व्हॅल्यू कमी असेल. इन्फेरियर असेल क्वालिटीमध्ये, कसं न्यूनगंडत्व असेल, सक्रिय नाहीये, केअरलेसली डन असेल, तर याला आपण काय म्हणतो? शॉर्डिनेस म्हणतो. याचे सिनोनिम्स किती आहेत? इन्फेरियोरिटी आहे, चीपनेस, वर्थलेसनेस आणि पुअर क्वालिटी. याचे काय सिनोनिम्स आहेत? अँटोनिम याचे कसे येतील? एक्सलन्स, सुपरियरिटी म्हणजे हाय क्वालिटीचं. ठीक आहे. त्यानंतर परफेक्शन, त्यानंतर क्वालिटी, दर्जा, गुणवत्तापूर्ण ज्याचं एखादं काम असेल ते. अकॉर्डिंगली एक्झाम्पल आपण बघूया. तर शॉर्डिनेस ऑफ द कन्स्ट्रक्शन म्हणजे पहिल्या पावसानंतर बांधकामातील निष्कृष्टपणा काय उघड झाला. कन्स्ट्रक्शन बिकेम क्लिअर आफ्टर द फर्स्ट रेन. म्हणजे पहिला जेव्हा पाऊस पडला
त्या पहिला पाऊस पडल्यानंतर जे काही कन्स्ट्रक्शन केलं गेलं असेल त्या कन्स्ट्रक्शनचा जो शॉर्टिनेस होता म्हणजेच काय निकृष्टपणा कमी दर्जाचं काम केलं असेल ते उघडकीस झालं. ब्रुक, आता ब्रुकचे दोन मिनिंग आहेत. याला ऍज अ वर्ब पण आपण युज करतो आणि ऍज अ नाउन पण युज करतो. इथे याचा मिनिंग काय केला आहे, इथे आपण याचा मिनिंग घेतलेला आहे नाउन. ठीक आहे. सो आणि ऍज अ वर्ब त्याचा मिनिंग चेंज होतो. जेव्हा त्याचा क्रियापद म्हणून वापर केला जाईल मिनिंग त्याचा बदलून जाईल. जेव्हा ऍज अ वर्ब त्याला आपण युज करू याचा मिनिंग काय होणार, टॉलरेट करणे, बिअर करणे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण याला ऍज अ नाउन म्हणून युज करू तेव्हा याचा वापर होतो स्ट्रीम, एखादा ओढा, प्रवाह, झरा त्याला आपण म्हणतो, खाडी म्हणतो, क्रिक किंवा रायव्हुलेट, लहान प्रवाह, छोटासा झरा असतो बघा, आणि रनलेट पण त्याला तुम्ही म्हणू शकता, छोटा प्रवाह. ठीक आहे. ऍज अ नाउन याचा हा मिनिंग आहे. म्हणजे हा काय बेसिकली आपण याला नाउन या अर्थाने घेतलेला आहे. आणि याचबरोबर जसे आपण प्रत्येक शब्द बघितला तर शॉर्टिनेस काय हा नाउन होता. याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण आज थोडं सांगायचं विसरलो मी. या शब्दाच्या लास्ट मध्ये एन डबल एस लागतो तो नाउन असतो. याचबरोबर हा काय, हा तुमचा ऍडजेक्टिव्ह आहे. ओके. याचबरोबर जो पुढचा तुमचा वर्ड आहे हा तुमचा स्केलेबल, अगेन हा ऍडजेक्टिव्ह आहे. या लास्ट मध्ये ज्याचा लास्टला बीएलई असतो ऍडजेक्टिव्ह असतो. याचबरोबर याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे हा नाउन आहे, कारण लास्टला SION ज्या वर्डच्या लास्ट मध्ये येईल तो नाउन असणार आहे. देन तुमचा हा जो मिटिगेट आहे हा वर्ब आहे. आणि लास्ट तुमचा जो वरचा वर्ड आहे ट्रंकेज, अगेन हा काय, अगेन हा वर्ब आहे. अकॉर्डिंगली जो पहिला वर्ड आपण घेतला म्युटेशन, अगेन तुमचा काय होता, नाउन होता. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा नाउन, वर्ब, याचबरोबर हा अगेन वर्ब, हा अगेन नाउन, त्यानंतर स्केलेबल ऍडजेक्टिव्ह आहे, रेसिपियंट अगेन ऍडजेक्टिव्ह, शॉर्टिनेस अगेन नाउन. आणि अशा प्रकारे आपण ब्रुक बघितला. ब्रुक काय, ब्रुक पण एक नाउन आहे. इथं आपण त्याला नाउन कॉन्टेक्स्ट यूज केलेला आहे. सो अँटोनिम काय, ड्रॉट, ऍरिडिटी, ड्रायनेस किंवा डेझर्ट. याच प्रकारे वाक्यात त्याला कसं यूज केला गेला, अ क्लिअर ब्रुक फ्लोज थ्रू द फॉरेस्ट, म्हणजे जंगलातून एक स्वच्छ ओढा वाहतो, आपण त्याला म्हणतो क्लिअर ब्रुक. म्हणजे काय, एक स्वच्छ ओढा किंवा एक स्वच्छ झरा तुम्ही त्याला बोलू शकतात. देन विसिटिट्यूड, अगेन दिस इज व्हॉट, अ नाउन. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय, नाउन आहे. याचा मिनिंग होतो बदल, परिस्थितीतील चढ उतार होणे किंवा जीवनातील उतार चढाव किंवा नशिबाचे जे फेरबदल आपण त्याला म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, विसिटिट्यूड म्हणतो आपण त्याला. याचप्रमाणे याचा जो मिनिंग होतो चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस, परिस्थितीमध्ये बदल होणे किंवा नशिबात बदल होणे. टिपिकली वन दॅट इज अनवेलकम ऑर अनप्लीझंट, म्हणजे असे बदल जे काय असतात विच कॅन नॉट मेक अस हॅपी, जे आपल्याला हॅपी नाही बनवू शकत. म्हणजे दुःख, असं दुःखी बदल होणे आपण त्याला असं म्हणू शकतो एक प्रकारे. ठीक आहे. नॉट हॅपी चेंजेस बट सॅड चेंजेस. सिनोनिम काय याचा, चेंज, व्हेरिएशन, फ्लक्च्युएशन, म्युटेशन. दीज आर द सिनोनिम्स ऑफ द वर्ड विसिट्यूड. अँड त्याच प्रकारे स्टॅबिलिटी, एखादी गोष्ट स्टेबल असणे, कुठलाही बदल न होता, ती ऍज इट इज असते. कॉन्स्टन्सी, सेम, युनिफॉर्मिटी अँड परमनन्स, जी परमनंट आहे, लॉंग लास्टिंग आहे. तुम्ही याला लॉंग लास्टिंग पण म्हणू शकता. अँटोनिम मध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता. इथे जसं आपण चेंज घेतला, व्हेरिएशन घेतला, ऑल्टरेशन पण आपण त्याला म्हणू शकतो, ऑल्टर किंवा ऑल्टरेशन. वर्ड नाउन आहे, आपल्या नाउनच घ्यावं लागणार. ठीक आहे. आणि याचा जो एक्झाम्पल आपण घेतोय, द विसिट्यूड्स ऑफ द कंपनी अफेक्ट एव्हरीवन, म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामधील बदल झाल्यामुळे प्रत्येकावर त्याचे परिणाम होतात. आता रिसेंटली बघा, याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की US. रिसेंटली जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल किंवा न्यूज बघत असाल तर तुम्हाला युएस मध्ये शटडाऊन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक शटडाऊन आहे. सो ऑब्विस आहे की तिथे जो त्याला विसिट्यूड म्हणू शकतो, काय, अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे प्रत्येकावर परिणाम होतो. म्हणजे काय, तिथं जर शटडाऊन झाला तर ऑब्विस आहे की तिथल्या इकॉनॉमीचा इफेक्ट होईलच होईल. पण US मध्ये शटडाऊन होणं म्हणजे इतर जे देश आहेत, अदर कंट्रीज, यांच्यावर देखील इकॉनॉमिक इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बदलांमुळे प्रत्येकावर परिणाम होणे, याला आपण काय म्हणतो मग, विसिट्यूड. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये चेंजेस आणणे. आणि ते चेंजेस कसे असतात, नॉट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चेंजेस होणे. इनविडियस या शब्दाचा मिनिंग आहे राग निर्माण करणारा, म्हणजे एखाद्या असा व्यक्ती ज्याच्या मनामध्ये रागच राग आहे. ठीक आहे. अकॉर्डिंगली सो असभ्य, अन्यायकारक तुम्ही त्याला बोलू शकतात. सो लायकली टू अराउज रिसेंटमेंट और अँगर इन अदर्स, कॉझिंग इन्वॉय ऑर इल विल. जसं तुम्ही जर क्रिकेट मॅचेस बघत असणार
तो ऑब्विसली इंडिया पाक जेव्हा मॅच असते, ठीक आहे. सो यावेळेस तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी दिसेल इनव्हिडियस, जे नेचर असतं जे पाक प्लेयर्सचं, पाकिस्तान प्लेयर्सचं. सो अकॉर्डिंगली तुम्हाला दिसेल तर किती त्या प्रकारे खून नसेल, किती त्यांची ती जलसी असते. जर एखाद्या आपल्या प्लेअरने सिक्स मारला तरी ते कशा प्रकारे बघतात, ठीक आहे, अकॉर्डिंगली. सो ही एक आपण बोलू शकतो. सिनोनिम्स याचे काय, ऑफेन्सिव्ह, रिसेंटफुल, डिस्क्रिमिनेटरी, अनफेअर, हे सगळे याचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय, फेअर, काइंड, बेनेवलंट आणि फेवरेबल, ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये आपण त्याला यूज करू शकतो. तर मॅनेजर मेड अन इनव्हिडियस कम्पॅरिझन बिटवीन द टू एम्प्लॉईज. दोन एम्प्लॉईज मध्ये त्याने अशी कम्पॅरिझन केली की एक प्रकारे दोघांमध्ये त्याने काय करून दिलं, एक प्रकारे ईर्ष्या भरून दिली, ईर्ष्यापूर्ण तुलना करणं दोन एम्प्लॉईज मध्ये. याचबरोबर ट्रेड हा वर्ड आहे. आता आपल्याला माहिती आहे चालणं काय असतं, त्यानंतर मुवमेंट करणं काय असतं, ठीक आहे. पण इथे तुम्हाला जो वर्ड विचारला गेला तो कुठला विचारला, ट्रेड विचारलेला आहे. ट्रेडचं मिनिंग काय, पाऊल ठेवणे किंवा चालणे किंवा चालत झाले, त्याला आपण ट्रेड म्हणतो. टू स्टेप और वॉक ऑन समथिंग केअरफुली और विथ पर्टिक्युलर मॅनर. बघा, मिनिंग तर सोपा असतो, समजायला पण इझी असतो, आपल्याला इझिली अंडरस्टँड होतं मिनिंग. पण जेव्हा असा वर्ड येतो आणि आपण कधी असे वर्डचे मिनिंगच बघितले नसतात की ट्रेड म्हणजे काय, आपल्याला म्हणजे ट्रेडचा आता दोन प्रकार आहेत. बघा, ट्रेडची जे स्पेलिंग आहे ती अशी पण आहे, पण हा ट्रेड वेगळा आहे आणि हा ट्रेड वेगळा आहे. हा जो ट्रेड आहे हा म्हणजे काय, व्यापार, डीलिंग करणे म्हणजे, ठीक आहे. सो या दोघांमध्ये फरक आहे. वर्ड्स ऑफन कन्फ्युज, हॅव्हिंग सेम प्रोनाउन्सिएशन डिफरंट स्पेलिंग. दोघांची स्पेलिंग काय वेगळी आणि प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सेम. सो अकॉर्डिंगली आपण याचा मिनिंग बघतोय, टू स्टेप और वॉक ऑन समथिंग केअरफुली और विथ अ पर्टिक्युलर मॅनर. सो स्टेप म्हणजे काय, पाऊल टाकणे, वाटचाल करणे, स्टेप, टू टेक स्टेप, वॉक, मार्च, एटसेट्रा, ठीक आहे. याचा अँटोनिम काय, स्टँड स्टील, हॉल्ट आणि पॉज, हे अँटोनिम्स आहेत. एक्झाम्पल मध्ये आपण त्याला कसं यूज करू शकतो, बी केअरफुल वेअर यू ट्रेड इन द फॉरेस्ट. जंगलात कुठे पाऊल टाकायचे हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे, ठीक आहे. सो या अकॉर्डिंग पाऊल टाकणे आपण त्याला म्हणतो ट्रेड. इंचोएट किंवा इनकोएट तुम्ही त्याला म्हणू शकता, इनकोएट. इनकोएटचा मिनिंग काय होतो, सुरुवातीचा किंवा अपूर्ण, जी एखादी गोष्ट इनकम्प्लीट असेल, समथिंग विच इज नॉट कम्प्लीट, इनकम्प्लीट, अधुरा, प्राथमिक अवस्थेतला म्हणजे प्रायमरी स्टेज मधला आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही याला प्रायमरी पण म्हणू शकता, प्रायमरी स्टेज मधला. सो रुडिमेंटरी म्हणजे प्राथमिक, मूलभूत. इन्सिपिएंट याचे सिनोनिम्स आहेत, सुरुवातीचा किंवा आरंभीचा. अनफॉर्म्ड, अपूर्ण, तयार न झालेले. इमॅच्युअर म्हणजे अपूर्ण, पिकलेले नसलेलं, म्हणजेच काय, अपरिपक्व, इमॅच्युअर. सो जस्ट बिगन, जस्ट सुरुवात झाली असेल. नॉट फुल्ली डेव्हलप, जे फुल्ली डेव्हलप नाहीये. फॉर्म, एटसेट्रा. जर तुम्ही बघा, जर तुम्ही शेतामध्ये जर गेलात तर जेव्हा आपण पीक लावतो शेतामध्ये, जेव्हा आपण पेरणी करतो एखाद्या गोष्टीची, पेरणी केल्यावर लगेच ते जे काही पीक आहे ते लगेच परिपक्व होऊन जाईल, नाही, ठीक आहे. जर तुम्ही द्राक्षाच्या भागात गेले असाल, ठीक आहे, ग्रेप्स यार्ड मध्ये, ठीक आहे, ग्रेप्स यार्डला काय म्हणतो आपण, द्राक्षाचा बाग म्हणतो आपण. तर जेव्हा त्या द्राक्षांच्या ज्या झाडाला जेव्हा डिपिंग वगैरे केली जाते तेव्हा ते इमॅच्युअर असतात, ठीक आहे, परिपक्व नसतात. म्हणजे आपण जेव्हा त्यांना बघतो की ते स्टार्टिंगला थोडे हिरवे असतात, नंतर ते थोडेसे लालसर पडतात, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जस्ट स्टार्टिंग फेज मध्ये असतात ते. जेव्हा त्याला कोंब फुटतात ती स्टार्टिंग फेज असते त्याची, ठीक आहे. सो दॅट इज प्रायमरी. अँड डेव्हलप्ड, याचा अपोजिट काय, डेव्हलप्ड आहे, मॅच्युअर्ड असतील, कम्प्लीट आणि ऍडव्हान्स, ओके, परिपक्व म्हणतो आपण त्याला. द प्रोजेक्ट इज स्टील इन इट्स इनकोएट स्टेज, म्हणजे प्रकल्प अजून त्याच्या काय सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आहे. तो अजून इन इट्स इनकोएट स्टेज म्हणजे काय, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असणे, इन द बिगिनिंग ऑफ इट्स स्टेज. ऑब्नॉक्झियस, ऑब्नॉक्झियसचा जो वर्ड आहे बघा, हा जो वर्ड आहे हा एक्झामला बराचदा विचारला गेलेला आहे, खूप साऱ्या एक्झाम मध्ये. तुम्ही एमपीएससी एक्झाम घ्या, सरळ सेवा, बँकिंग, सीजीएल, त्याचबरोबर तुमच्या तलाठीच्या एक्झाम असतील, बरोबरच ज्या तुमच्या एनडीए सीडीएसच्या एक्झाम असतील, त्यामध्ये हा शब्द जो आहे या बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ॲग्नॉक्झियस हा नवीन शब्द नाहीये, हा भरपूर वेळा एक्झामला विचारला गेला. पण जे सेशन बघतात त्यांना हा वाटेल की हा नवीन वर्ड आहे. तर याचा मिनिंग काय होतो, एखादी गोष्ट खूप त्रासदायक असते,
अप्रिय, स्वीकार्य, खळबळजनक. सो एक्स्ट्रीमली अनप्लीझंट, ऑफेन्सिव्ह, अनॉइंग, कॉझिंग स्ट्रॉंग डिसलाईक और रिसेंटमेंट, त्याला आपण काय म्हणतो, ॲबनॉक्झियस म्हणतो. सिनोनिम काय याचा, ऑफेन्सिव्ह, अनॉइंग, डिसअग्रीएबल, रिपल्सिव्ह. अँटोनिम याचे काय असतात, प्लीझंट, अग्रीएबल, चार्मिंग, डिलाइटफुल. दीज आर इट्स अँटोनिम्स. सो हिज ॲबनॉक्झियस, तुम्ही याला हॅपी पण म्हणू शकतात. ठीक आहे, प्लीझंट आहे, किंवा यू कॅन से चार्मिंग. चार्मिंग ऑलरेडी त्यांनी यूज केलेला आहे. सो हिज ऑब्नॉक्झियस बिहेवियर मेड एव्हरीवन अनकम्फर्टेबल. त्याचं अतिशय त्रासदायक वागणूक बघून सर्वांना कसं वाटलं, अस्वस्थ वाटलं किंवा अनकम्फर्टेबल वाटलं. ठीक आहे, सो अकॉर्डिंगली आपण त्याला यूज करू शकतो. आता या काही आजच्या न्यूजपेपर मधल्या आर्टिकलच्या काही फ्रेजेस आहेत, इडियम्स फ्रेजेस, ज्यांचे अर्थ लावणं किंवा ज्यांना आपण वर्ड टू वर्ड त्याचा मिनिंग लावू शकत नाही, किंवा कारण ते 2-3 वर्ड्स मिळून एक वर्ड तयार होतो, त्याला आपण फ्रेज म्हणतो. हॉक लाईक मॉनिटरिंग. वर्ड कुठला आहे, हॉक लाईक मॉनिटरिंग. याचा अर्थ काय होतो, व्हेरी क्लोज, एखादी गोष्ट एकदम जवळ असणे, शार्प, कॉन्स्टंट ऑब्झर्वेशन असणे. ठीक आहे, वॉचिंग समथिंग व्हेरी केअरफुली, एखादी गोष्ट काळजीपूर्वक त्याचं ऑब्झर्वेशन करणं, निरीक्षण करणं. जस्ट लाईक अ हॉक, अ बर्ड नोन फॉर इट शार्प आयसाइट अँड अलर्टनेस. जो बघा तुम्ही जर बर्ड बघितला असेल तर पक्षाचा जे आयसाइट असते ती एकदम शार्प असते आणि एकदम अलर्ट असते. ठीक आहे, त्याला थोडीही मुवमेंट दिसली तो लगेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालला जातो. अतिशय बारकाईने किंवा सतत आणि जागरूकपणे निरीक्षण करणारा, जसं की घर, पक्षी आपल्या शिकारकडे लक्ष ठेवतो त्या प्रकारे. आणि याचे एक्झाम्पल मध्ये यूज कसा होईल, द टीचर केप्ट हॉक लाईक मॉनिटरिंग. म्हणजेच काय, केअरफुल ऑब्झर्वेशन ऑन द स्टुडंट्स ड्युरिंग द एक्झाम. एक्झामच्या वेळेस शिक्षकाने स्टुडंट्स वरती एकदम क्लोज त्याने नजर ठेवली होती. जेव्हा एक्झाम चालतात तेव्हा टीचर जेव्हा सुपरविजन करतात एक्झामच्या पिरियडमध्ये किंवा सुपरवायझर असतात तेव्हा त्यांची नजर एकदम शार्प असते, कोण कुठे काय करतो सगळे त्यांचं लक्ष असतं. त्याला तुम्ही काय म्हणणार, हॉक लाईक मॉनिटरिंग म्हणायचं. इन लाईन विथचा मिनिंग होतो ऍग्री होणे एखाद्या गोष्टीला. इन शॉर्ट तुम्ही काय बोलणार, ऍग्री बोलणार. सो अकॉर्डिंग टू, इन अग्रीमेंट विथ, कन्सिस्टंट विथ समथिंग. सो फॉलोइंग अ रूल, स्टँडर्ड, पॉलिसी, एक्सपेक्टेशन. म्हणजे काय, प्रमाणानुसार अनुस्वरूप असणे, सुसंगत असणे, जुळून घेणारा किंवा त्या अकॉर्डिंग चालणारा. याचे एक्झाम्पल आपण बघू शकतो, द कंपनीज पॉलिसीज आर इन लाईन विथ गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. कंपनीच्या ज्या धोरणामुळे सरकारच्या नियमानुसार किंवा अनुरूप असणे. म्हणजे कंपनीज पॉलिसीज ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन नुसार आहेत. गव्हर्नमेंटला ऍग्री करताय, गव्हर्नमेंटचे जे रेग्युलेशन म्हणजे काय, गव्हर्नमेंटचे रूल्स, जे सरकारचे रूल्स आहेत त्या रूल्सला फॉलो करून चालणाऱ्या कंपनीच्या पॉलिसीज आहेत. त्याला आपण काय म्हणतो, इन लाईन विथ म्हणजेच इन अग्रीमेंट विथ. टू रीड द राईट ऍक्ट. बघा ही एक फ्रेज आहे, लक्षात घ्या, 4-5 वर्ड मिळून एक फ्रेज तयार झालेली आहे. टू रीड द राईट ऍक्ट याचा मिनिंग काय होतो, टू स्ट्रॉंगली वॉर्न फॉर रिप्रायमेंट समवन फॉर देअर बॅड बिहेवियर. एखाद्याला त्याच्या चुकीच्या बिहेवियरमुळे वॉर्न करणे, चेतावणे. ठीक आहे, वारंवार कोणी काहीतरी चुकीचा बिहेवियर करत असेल तर टू स्कोल्ड समवन सिरियसली टू प्रिव्हेंट देम फ्रॉम रिपीटिंग द मिस्टेक्स. मिस्टेक अवॉइड करण्यापासून, मिस्टेक रिपीट करण्यापासून एखाद्याला प्रिव्हेंट करणे. कडक इशारा देणे किंवा जोरदार दंड देणे किंवा कानड्या मारणे पण आपण त्याला बोलतो, कोणाला वाईट वर्तनाबद्दल कडक सूचना देणे. सो अकॉर्डिंगली द टीचर हॅड टू रीड द राईट ऍक्ट टू द नॉइजी स्टुडंट्स. जे विद्यार्थी गोंधळ करतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षकाने कडक इशारा दिला असं आपण त्याला बोलू शकतो. सो स्टेटमेंट मध्ये त्याला यूज केला गेला या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट फ्रेज आहे कांट होल्ड अ कॅन्डल टू. आता आपण याला असं नाही म्हणू शकत की मी कॅन्डल होल्ड नाही करू शकत, पकडू शकत नाही. हा शब्दशः मिनिंग झाला. शब्दशः मिनिंग कधीही लावायचा नसतो फ्रेजचा, तो कधी इनडायरेक्ट मिनिंग असतो. याचा मिनिंग काय होतं, टू बी इन्फेरियर टू समवन ऑर समथिंग. एखाद्यासोबत एकदम इन्फेरियर वागणे, ठीक आहे, कोणाच्या तुलनेत कमी पडणे किंवा समक्षक न होणे, तुलनेत जमतात. म्हणजे आपण आपली तुलना दुसऱ्यासोबत करू शकत नाही जो की आपल्या बरोबरीचा आहे, त्याच्या तुलनेत आपण स्वतःला कमी लेखणे. ठीक आहे, सो दॅट्स व्हाय दे हॅव सेड टू नॉट कम्पेअर फेवरेबली, नॉट ॲज गुड ॲज समवन, समथिंग एल्स. एखादा आपल्याच बरोबरीचा आहे पण तो आपल्यापेक्षा पण कसं आहे परफॉर्मन्स मध्ये म्हणा किंवा संपत्तीमध्ये असेल किंवा त्याच्या हुशारीमध्ये असेल, तो आपल्यापेक्षा चतुर आहे, पुढे आहे आणि या कारणाने आपण मागे आहोत असं स्वतःला लेखणारा म्हणजेच काय, कांट होल्ड अ कॅन्डल टू. म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा गुणवत्तेची तुलना केली तरी ती कमी पडते. सो ही इज अ गुड सिंगर बट ही कांट होल्ड अ कॅन्डल टू हर. तो एक चांगला सिंगर आहे पण
तो तिच्याशी तुलना करू शकत नाही. तो एक चांगला गायक आहे, पण तिच्या तुलनेमध्ये तो काय कमी पडतोय. समजा फॉर एक्झाम्पल, आता बघा गायकची आपले आपले एक लेवल असते. प्रत्येक आपण याला म्हणू शकत नाही की हा गायक चांगला आहे ती गायक चांगली नाहीये, किंवा तो चांगला नाही ती चांगली आहे, आपण त्यांना कम्पेअर नाही करू शकत. अकॉर्डिंगली जर असं काही असेल, समजा जे न्यू कमर्स असतील, जे आता नवीन कॉम्पिटिशन मध्ये येत आहेत सिंगिंगच्या, किंवा व्हॉट एव्हर कुठल्या पण कॉम्पिटिशन मध्ये, समजा आपण क्रिकेटचं एक्झाम्पल घेऊया. आता क्रिकेटमध्ये ऑब्विस आहे, जसं खूप सारे असे प्लेयर ज्यांचं मोठं नाव आहे, विराट आहे, रोहित शर्मा आहे. ठीक आहे, मग आताचे जे नवीन प्लेयर आहेत ते यांच्या तुलनेमध्ये ते फिट बसतील का? नाही. ठीक आहे, दे कॅन नेवर, बिकॉज दीज आर मोस्ट हायली एक्सपिरियन्स्ड. ठीक आहे, सो अकॉर्डिंगली तो मिनिंग तुमचा इथं मॅच होतो. फॉर अ सॉन्ग, आता फॉर अ सॉन्ग म्हणजे काय? गाण्यासाठी असं त्याचं मिनिंग लावायचा नाही. याचा मिनिंग होतो टू बाय ऑर सेल समथिंग व्हेरी चीपली. एखादी गोष्ट एकदम स्वस्तामध्ये विकून देणे, किंवा एक छोट्या अमाऊंट मध्ये विकून देणे, कमी पैशामध्ये. समथिंग ऑप्टेन ऍट अ बार्गेन ऑर व्हेरी लो प्राइस, अत्यंत स्वस्त दरामध्ये किंवा फार कमी किमतीमध्ये एखादी गोष्ट विकून देणे, म्हणजे काहीतरी सुलभ किमतीत मिळवणे किंवा विकून देणे त्या अकॉर्डिंग. ठीक, एखाद्याला बघा गरज असते पैशांची, त्याच्यामुळे तो त्याची जी मूल्यवान वस्तू असते ज्याने ती चांगल्या मोठ्या प्राइस मध्ये घेतलेली आहे, ती एखाद्याला विकून टाकतो कमी प्राइस मध्ये. वाय? बिकॉज ही नीड्स मनी इन दॅट टर्म्स. सो ही बॉट द कार फॉर अ सॉन्ग, म्हणजे त्याने कार जी आहे अत्यंत स्वस्त दरामध्ये विकत घेतली, कमी किमतीमध्ये. हिट द सॅक, पुढची फ्रेज आहे तुमची. मिनिंग काय? टू गो टू बेड ऑर गो टू स्लीप, झोपून जाणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो आराम करणे म्हणू शकतो. युजली बिकॉज यू आर टायर्ड, जेव्हा तुम्ही टायर्ड असता तेव्हा तुम्ही आराम करतात, तुम्ही झोपतात किंवा झोपायला जातात. इन्फॉर्मल वे ऑफ सेइंग रिटायर फॉर द नाईट, आपण काय म्हणतो रिटायर फॉर द नाईट, ही त्याला एक फ्रेज आहे. रिटायर फॉर द नाईट म्हणजे काय? रेस्ट करणे, टू गो टू बेड, झोपायला जाणे, बिछाण्यावर जाणे, झोप घेणे, किंवा म्हणजे थकून झोपण्यासाठी बेडवर जाणे, थकल्यानंतर बेडवर जाणे. सो आय एम एक्झॉस्टेड, आय थिंक आय विल हिट द सॅक, मी खूप थकलो आहे, सो त्यामुळे आता मला झोपायला जावं लागेल, असं वाक्यामध्ये आता आपण यूज करू शकतो. आणि आता आपण येतोय पॅराग्राफ कडे. हे सगळे आजचे आपण फ्रेजेस, इडियॉम्स आणि प्लस अँटोनिम्स आपण हे डिस्कस केलो. आता आपण जातो एक सुंदरशा आर्टिकल कडे. आजचं जे आर्टिकल आहे दॅट इज एन्श्युरिंग कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्सचा मिनिंग होतो नियमांना फॉलो करणे, नियम पाळणे. याचा अपोजिट असतो नॉन कॉम्प्लायन्स. नॉन कॉम्प्लायन्स म्हणजे काय? जे नियमात बसत नाही ते, किंवा व्हायलेशन करणे, तुम्ही याला नॉन कॉम्प्लायन्स बोलू शकता. ठीक आहे, सो आजचं जे आर्टिकल आहे थोडंसं तुम्ही इन शॉर्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, सो यू कॅन रीड फॉर अ मिनिट पण खूप झालेत. बघा इथं मी पहिला पॅराग्राफ दिलेला आहे, त्यानंतर सेकंड पॅराग्राफ तुम्हाला इकडे येणार आहे. आज आपण एकच आर्टिकल डिस्कस करतोय, सो अकॉर्डिंगली तुम्हाला स्टार्ट करायचं इथून. एन्श्युरिंग कॉम्प्लायन्स म्हणजे काय? जे काही नियमानुसार एखादी गोष्ट चालते की नाही, किंवा तत्वाला फॉलो करते की नाही, ते चेक करणे, एन्श्युअर करणे. ठीक आहे, आता हे जे आर्टिकल आहे कशाबद्दल आहे? ऑन द इंडियन फार्मास्युटिकल सेक्टर. ऑन द इंडियन फार्मास्युटिकल सेक्टर, भारताचं जे फार्मास्युटिकल जो काही विभाग किंवा सेक्टर आहे त्याच्या रिगार्डिंग आर्टिकल आहे. फर्म्स दॅट मेक पुअर क्वालिटी ड्रग्स मस्ट फेस कॉन्सिक्वेन्सेस. ज्या कंपन्या, ज्या फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, ज्या पुअर क्वालिटीचे ड्रग्स तयार करतायत, त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेतलीच पाहिजे, त्यांना परिणाम भोगावंच लागतील अकॉर्डिंगली. वाय? बिकॉज ऑफ पुअर क्वालिटी ड्रग्स. तर आता अशा फार्मास्युटिकलची आपण गोष्ट करतो. ड्रग म्हणजे काय ते आपण वेगळे कोणतेच घेत नाहीये. ड्रग म्हणजे काय? ड्रगचा सेकंड मिनिंग होते मेडिसिन. जे काही दवा औषधं असतात किंवा जे सिरप वगैरे असतात त्याला आपण ड्रग म्हणतो. ठीक आहे, सो ज्या फार्मास्युटिकल सेक्टर मधल्या कंपन्या आहेत, पुअर क्वालिटी ड्रग्स बनवल्याबद्दल त्यांना त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली पाहिजे, किंवा त्यांना जे काही कायदे कडक बनवतात त्याच्याबद्दल त्यांना कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतील. आता आपण वन बाय वन बघूया आर्टिकल पूर्ण. आत्मनिर्भर भारत एक ऍस्पिरेशनल आयडियल आहे. ठीक आहे, म्हणजे आपण आत्मनिर्भर भारतला एक आपण म्हणतो की एक महत्वाकांक्षी असं एक आदर्श आहे. वेल वर्थ परस्युइंग, चांगल्या प्रकारे चालू येते, बट नॉट विदाउट अ सस्टेन क्वालिटी.
विदाउट सस्टेन क्वालिटी कंट्रोल फ्रेमवर्क इन प्लेस. म्हणजे एक साइडला आपण बघतोय की आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी आपण एक मोठं ध्येय पण ठेवलेलं आहे. दुसऱ्या साइडला कुठे ना कुठे असं होतंय की गोष्टी प्रॉपर ट्रॅकवरती नाही आहेत, कुठे ना कुठे ढासळत चाललेल्या आहेत. मग आत्मनिर्भर भारत जर आपण म्हणतोय की एक ऍस्पिरेशनल वर्ल्ड, ऍस्पिरेशनल इंडिया आपण तयार करणार, आयडियल तयार करणार, ठीक आहे, आत्मनिर्भर भारतच्या अंडरमध्ये, आणि अशा काही गोष्टी घडतील जिथे काही कंपन्या पुअर क्वालिटी ड्रग्स बनवत आहेत. सो ऑब्विस आहे त्याच्याबद्दल आर्टिकल आहे. टाइम अँड अगेन रिपीटेडली देर हॅव बीन सिरियस थ्रेट्स, आणि हे काय एकदा घडत नाही, हे पुन्हा पुन्हा घडत आहे. आणि याच्यामुळे काय होतं की सिरियस थ्रेट्स टू द गोल ऑफ मेकिंग इन इंडिया. मेक इन इंडिया म्हणजे इंडियाला मेक इन इंडिया बनवण्यामध्ये सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम, एक अडथळा तयार होऊ शकतो बिकॉज ऑफ पुअर क्वालिटी ड्रग्स. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली इन द फार्मास्युटिकल सेक्टर. आणि यांनी ऑथरने काय केलेले, फार्मास्युटिकल कंपनी बद्दलच इथं बोललेलं आहे, सेक्टर बद्दलच बोललेलं आहे. आता इथं इश्यू काय, क्वालिटी ऑफ कफ सिरप्स. कफ सिरपची जी क्वालिटी आहे, म्हणजे खोकल्याचे जे औषध असतं ना कफ सिरप, त्याला आपण म्हणतो कफ सिरप, हॅज रिपीटेडली बीन रेस्ड. याच्याबद्दल नेहमीच इश्यूज असे बाहेर आलेले आहेत, याच्याबद्दल नेहमीच अशा कंप्लेंट झालेल्या आहेत. ठीक आहे, मागे पण झालं होतं, आता एक नवीन केस झालेली आहे, तुम्हाला या आर्टिकलमध्ये पुढे कळणार आहे. अँड इंडिया विथ ग्रेट अँबिशन्स इन द ग्लोबल फार्मास्युटिकल सेक्टर. भारताने एक दाखवलं की आम्ही जे फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये करतोय काम, हॅज ऑफन बीन शॉर्ट ऑफ व्हॉट इज रिक्वायर्ड टू बिल्ड अ रॉबस्ट अँड ट्रस्टवर्दी इंडस्ट्री. जर इंडिया म्हणतोय की आम्हाला रॉबस्ट अँड ट्रस्टवर्दी इंडस्ट्री जर समजा आम्हाला उभी करायची आहे फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये, असं जर अँबिशन आहे इंडियाचं, या अँबिशन जर इंडिया उतरतोय तो ऑब्व्हियस आहे. तर मग या प्रकारच्या ज्या गोष्टी घडतायत, कप सिरप हॅज रिपीटेडली बीन रेज, असे जे इश्यूज आहेत हे का बाहेर येत आहेत. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली की हा क्वेश्चन मार्क आहे. रिसेंटली आता नुकतंच युनियन हेल्थ मिनिस्ट्री sought strict drug compliance from all Indian drug pharma manufacturers in line with the revised schedule M norms for pharmaceutical products in India. रिसेंटली जे आपली युनियन हेल्थ मिनिस्ट्री आहे यांनी ज्या ड्रग कॉम्प्लायन्स आहे, ड्रग कॉम्प्लायन्स म्हणजे काय, ड्रगच्या गाईडलाईन्स फॉलो करणे फ्रॉम ऑल इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स. जेवढे पण भारतातले ड्रग मॅन्युफॅक्चर आहेत, औषधं गोळ्या औषधं बनवणारे जेवढ्या पण कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांच्याकडून एक स्ट्रिक्ट ड्रग कॉम्प्लायन्स त्यांनी मागितलेला आहे. कोणी, युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने, इन लाईन विथ द रिवाइज शेड्यूल नॉर्म्स फॉर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे काही फार्मास्युटिकल जे काही प्रोडक्ट्स आहेत, याला एक प्रकारे जे काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्याला अग्री होण्यासाठी गव्हर्नमेंटने यांच्याकडून एक प्रकारे ड्रग कॉम्प्लायन्स मागितलेला आहे. दिस केम आफ्टर अ रिपोर्ट फ्रॉम द तामिळनाडू ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट फाउंड अबव परमिसिबल लिमिट्स ऑफ डिहायथेलिन ग्लायकोल DEG इन सॅम्पल्स ऑफ कोल्ड्रिप. कोल्ड्रिप काय, कफ सिरप येते. आता तामिळनाडू ड्रग कंट्रोलने जेव्हा आता एक रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की हे जे काही या ज्या अबो परमिशन्स होत्या, म्हणजे यांना जे तुम्ही लायसन्स दिले गेले या कंपन्यांना, यांनी एक प्रकारे ज्या कफ सिरप आहे, जे खोकल्याचं औषध जे आपण लहान बाळांना देतो, त्याच्यामध्ये यांनी जवळपास डिहायथेलिन ग्लायकोल याचा वापर केलेला आहे, मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे सॅम्पल्स मध्ये. ठीक आहे. एक प्रकारे काय, एक सबस्टन्स आहे हा, जो कोल्ड्रिप मध्ये, म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते कमी असणं गरजेचं, यांनी ते प्रमाण वाढून टाकलेलं DEGचं इन सॅम्पल्स ऑफ कोल्ड्रिप. त्याच्या नमुन्यामध्ये आढळलं कप सिरप. आता कोल्ड्रिप काय, एक कप सिरप आहे, गव्हर्नमेंट जास्त करून गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. आता ऑब्व्हियस आहे अशा जर तुम्ही मेडिसिन, अशा जर तुम्ही ड्रग्स बनवणार, ऑब्व्हियस आहे की आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जर गेल्यानंतर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कोण जातो, कॉमन माणूस जातो. ज्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत, तो कशाला जाणार, तो तर या गोष्टी घेणार नाही. ऑब्व्हियस आहे की इथं हा सगळ्यात मोठा परिणाम कोणा होतो यांचा, या अशा गोष्टींमुळे या कॉमन माणसावरती होतो. ठीक आहे, त्या लहान बाळांवरती होतो. कफ सिरप बिंग मॅन्युफॅक्चर्ड बाय प्रायव्हेट कंपनी, एक प्रायव्हेट कंपनी मॅन्युफॅक्चर केलं होतं कोल्ड्रिप नावाने. टेस्ट वर इनिशिएटेड आफ्टर कप सिरप वॉज सस्पेक्टेड. जेव्हा एक कप सिरप सस्पेक्ट केलं गेलं तेव्हा, म्हणजे जेव्हा टेस्ट इनिशिएट केल्या गेल्या, टेस्ट कंडक्ट केल्या गेल्या या कोल्ड्रिप नावाच्या सिरपवरती, तेव्हा आफ्टर कप सिरप वॉज सस्पेक्टेड, तर याच्यावरती एक संशय आला, डाऊट आला, टू बी बिहाइंड द रिसेंट डेथ्स ऑफ ऍटलीस्ट 16 चिल्ड्रन इन राजस्थान अँड मध्य प्रदेश. राजस्थान मध्य प्रदेश या दोघा राज्यांमध्ये 16 बालकांचा मृत्यू झाला, आणि या मृत्यूचं जे कारण होतं ते म्हणजे कोल्ड्रिप. या कोल्ड्रिपमध्ये जे प्रमाण युज केलं गेलं डिहायथिलिन ग्लायकोल याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, असं तामिळनाडू ड्रग जो कंट्रोल डिपार्टमेंट आहे यांच्या रिपोर्टमध्ये आढळून आलं.
आणि तेव्हा त्यांनी जेव्हा हा रिपोर्ट दिला तेव्हा या 2 राज्यांमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून हे जे कोल्ड ड्रिप आहे ते देण्यात आलं होतं लहान मुलांना. सो ऑब्व्हियसली की 16 मुलांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. सो असं लोक जे आहेत म्हणजे असं नाही कसं ट्रेस करू शकतात की या अशा कंपन्यांना जर लायसन दिलं जातं यांचे जे ड्रग्ज असतात हे अशा प्रकारे इफेक्ट करतात. याचा इफेक्ट कोण होतो? कॉमन माणसांवरती होतो. स्ट्रेंजली वाईल द हेल्थ मिनिस्ट्री रूल्ड आउट द प्रेझेन्स ऑफ डीईजी. मग हेल्थ मिनिस्ट्रीने काय सांगितलं की ऑब्व्हियस आहे की डीईजीचा याच्यामध्ये काय समावेश आहे? इन इनिशियल टेस्ट कंडक्टेड ऑन सॅम्पल. जेव्हा इनिशियल टेस्ट झाले होते याच्या सॅम्पलवरती डीईजीच्या, तर याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे डीईजीचं प्रेझेन्स होतं. ज्या कोल्ड ड्रिपच्या त्या टेस्ट घेतल्या गेल्या फ्रॉम द 2 स्टेट्स, 2 राज्यांमध्ये हे आढळून आलं, राजस्थान आणि मध्य प्रदेश. इट वॉज डिटेक्टेड इन वन ऑफ द बॅचेस लिफ्टेड बाय तमिळनाडू विदिन. जेव्हा तमिळनाडूने एक बॅच याची कंडक्ट केली सॅम्पलची तेव्हा याच्यामध्ये ते आढळून आलं होतं. द स्टेट तमिळनाडू राज्यात द स्टेट्स ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट ऑल्सो रेकॉर्डेड सेव्हरल नॉन कम्प्लायन्स फॅक्टर्स इन द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. मग हे जे ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट आहे यांनी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये रेकॉर्ड केल्यात की या जी कोल्ड ड्रिप आहे हे नॉन कम्प्लायन्स म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचे रूल्स रेग्युलेशनला फॉलो करत नाही. ज्याचं प्रमाण डीईजीचं प्रमाण यांनी यूज केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. इन द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस ऑफ द ड्रग्ज रूल्स. ड्रग रूलच्या नियमानुसार त्यांच्या रूल्सनुसार ज्या काही गुड प्रॅक्टिसेस आपण म्हणतो किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो ती याला म्हणतो की कॉम्प्लायन्स करणं, रूल्सला फॉलो करणं, त्या अकॉर्डिंग मेडिसिन वगैरे तयार करणं ऍट द मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी. सो इट्स रिपोर्ट, त्याचा जो रिपोर्ट आहे त्यांनी असं मेन्शन केलं की कॉन्टॅमिनेटेड जी बॅच होती म्हणजे ज्यामध्ये या गोष्टी आढळल्यात वॉज मॅन्युफॅक्चर्ड युझिंग नॉन फार्माकोपियल ग्रेड प्रॉपिलिन ग्लायकॉल याचा सुद्धा याच्यामध्ये प्रमाण आढळलं ऍज अन एक्सिपियंट. सो इट मेन्शन दॅट दिस माइट हॅव कॉन्टॅमिनेटेड द ड्रग. आणि याच्यामुळे काय झालं की हे डीईजी म्हणजे हे पीजी अँड प्लस डीईजी हे एकत्र आल्यामुळे हे जे कोल्ड ड्रिप होतं, हे जे मेडिसिन होतं याचा म्हणजे त्याच्यावरती उलटी रिएक्शन झाली. ज्यांनी ज्या बाळांना हे दिलं गेलं त्यांच्यावरती. अँड इथेनॉल ग्लायकोल हे देखील याच्यामध्ये मिक्स झालं. सो नॉन नॅप्ट्रोट्रोपिक सबस्टन्सेस या अकॉर्डिंग याच्यावरती त्याचा परिणाम झाला. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने असं सांगितलं की कॅन्सलेशन ऑफ द फर्म मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स. ज्यांनी या नॉर्म्सला फॉलो केलं नाही, ज्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कोल्ड ड्रिपमध्ये अशा कंपन्यांचं जे काही लायसन्स आहे ते रद्द करण्यात आलं पाहिजे असं सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने शिफारस केलेली आहे गव्हर्नमेंटला. मेन वाईल डॉक्टर हु रिपोर्टेडली रिकमेंडेड द कप सिरप, ज्या डॉक्टरने कप सिरप रिकमेंड केलं होतं या डॉक्टरला टू मेनी ऑफ द चिल्ड्रन, खूप साऱ्या मुलांना, आणि जे मध्य प्रदेशमध्ये वारले या गोष्टींमुळे त्या डॉक्टरला पण त्यांनी अरेस्ट केलं. वाईल these measures are good to address the situation in the instant case. बट ठीक आहे, आता इन्स्टंट केस मध्ये तुम्ही ठीक आहे डॉक्टरला अरेस्ट केलं, दाखवून दिलं की ठीक आहे आम्ही ऍक्शन घेतली, हे केलं ते केलं, पण व्हॉट द इंडियन, ठीक आहे, पण यांनी जसं पुढे काय म्हणतात, व्हॉट द इंडियन स्टेट मस्ट डू इज हॅव अ झिरो थ्रेशहोल्ड. त्यांनी काय म्हटलं, व्हॉट द इंडियन स्टेट मस्ट डू. मग भारतने काय केलं पाहिजे, भारतीय गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, मस्ट डू इज टू हॅव झिरो थ्रेशहोल्ड. म्हणजे कुठल्याही प्रकारचा या अशा गोष्टींबद्दल त्यांनी म्हणजे सहनशीलता ठेवली नाही पाहिजे पुअर क्वालिटी ड्रग्स बद्दल. देर इज नो टॉलरन्स फॉर दिस. सो हॉक लाईक मॉनिटरिंग म्हणजे या गोष्टींना वॉच ठेवणं गरजेचं आहे. अँड ऍक्शन विथ व्हायोलेशन्स आर डिटेक्टेड. आणि जर या व्हायोलेशन झालं तर त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. इट इज क्रिमिनल टू ऍक्ट ओनली वेन डेथ्स हॅव ऑकर्ड. जेव्हा अशा प्रकारे मृत्यू होतात तेव्हाच का तुम्ही याला क्रिमिनल ऍक्ट कन्सिडर करणार का? अशा प्रकारे याला आपण ऑलवेज क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज कन्सिडर केली पाहिजे. जेव्हा डेथ होते तेव्हाच आपण त्यांना क्रिमिनल नाही पकडलं पाहिजे. सो दॅट इज इनडेफिन्सिबल. सो फ्रेमवर्क ऑफ प्रूव्हन गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस ऑलरेडी एक्झिस्ट. गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस ऑलरेडी काय एक्झिस्ट आहेत. व्हॉट इज निडेड इज सिरियसनेस इन हँडलिंग एव्हरी सच रिपोर्टेड व्हायोलेशन. तर हे जे व्हायोलेशन होत आहे याला हँडल करण्याचा सिरियसनेस पाहिजे अथॉरिटीकडे, अलॉंग विथ रेग्युलर सरप्राईज इन्स्पेक्शन ऑफ ड्रग्ज बॅचेस. ज्या पण काय ड्रग्ज तयार केले जातात त्याचं जे पण सॅम्पल असतं त्यांचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे, विथ अप्रोप्रिएट ऍक्शन टेकन फॉर एव्हरी व्हायोलेशन. कुठलं पण जर व्हायोलेशन याच्यामध्ये झालं तर याच्यावरती एक अप्रोप्रिएट ऍक्शन घेतली गेली पाहिजे असं ऑथर म्हणतोय. इट इज इम्पॉर्टंट टू सेंड द मेसेज डाऊन द असेंब्ली लाईन. आणि हा जो मेसेज आहे असेंब्ली लाईन मध्ये जे काही
ज्या काही गोष्टी या अशा प्रकारे केल्या जात आहेत तर यांना एक मेसेज देणं गरजेचं आहे दॅट द गव्हर्नमेंट विल नॉट ब्रुक एनी शॉर्टिनेस. कुठल्याही प्रकारची माफी गव्हर्नमेंट यांना करणार नाही किंवा व्हायलेशन्स जर झालं या नॉर्मचं तर यांना कुठल्याही प्रकारे बक्षलं जाणार नाही विथ दॅट एंडेंजर द लाईव्ह ऑफ पीपल. कुठल्या पण गोष्टीमुळे जर लोकांच्या जीवाला धोका असेल या अशा ड्रग्जमुळे अशा गोष्टींमुळे तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट यांच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार. कुठल्याही प्रकारे यांना एक मुवमेंट देणार नाहीये किंवा लॅक्झिटी देणार नाहीये. शॉर्टिनेस कुठल्या प्रकारचं याच्यामध्ये ठेवणार नाही गव्हर्नमेंट. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आजचं आर्टिकल डिस्कस केलेलं आहे. सो आजचा आपण सेशन थांबवतोय. सो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या सेशनची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल आपले ग्रुप्स आहेत त्यावरती तुम्हाला मी देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिला नक्कीच फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक आहे आणि इंस्टाग्रामची पण लिंक आहे. पेजला पण फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.